आता निघलोय. हे बघा बॅगा वगैरे आणल्यात खाली. हे गाईस तर आता बोर्डिंग पास घेतलेत. तुम्ही बघू शकता दरवेळी आपला हात दुकान आहे अक्रोड बदाम वगैरे घ्यायला. सो हे गाईस स्वागत तुमच्या आज पटेल ब्लॉग्समध्ये. तर कसे होते मी सर्व मजेत ना गाईस. आता आम्ही चाललोय वैष्णोदेवीला. आम्ही 4 जण आहोत. तर आता आमची T2 वरून फ्लाईट आहे. तर प्लेननी चाललोय ना. तर आता T2 वरून फ्लाईट आहे मुंबई टू जम्मू. तर जम्मूला लँड होईल फ्लाईट. आता कॅब वगैरे केली आहे बुक. येईल आता थोड्या वेळात, म्हणजे 10 वाजता निघणार आहोत. आता 9:15 झाले. तर आता निघूच थोड्या वेळात. पॅकिंग वगैरे झाले मस्तपैकी फुल डन. चला आता निघूया आपण एअरपोर्टला जायला. शार्वेलची मॉर्निंग झाली. आता उठला. मोठ्याही दिसत असेल फ्रेम मध्ये तुम्हाला. हेमूची वाट बघते. आज रविवार फुल ताव. हात बघा कसा बाहेर काढलाय. आता आलो देवाऱ्यात पाया पडायला जायच्या अगोदर. रविवार पण आहे आणि आता चाललोय पण आहे वैष्णोदेवीला. तर आलो आता देवाऱ्यात पाया पडायला. तर चला पाया पडू मग आपण भेटूया. चला गाईस आता निघलोय. हे बघा बॅगा वगैरे आणल्यात खाली. गाडी आली आपली हे बघा समोर. तर चला बॅगा वगैरे टाकतो गाडीमध्ये मग आपण भेटूया. गाईस गाडीमध्ये बसूया आपण आता. चला हे गाईज आता पोचलो एअरपोर्टवरती आम्ही. हे बघा आता बॅग्स वगैरे काढतोय. तर 6 नंबरवर आहे कारण की इंडिगोचं मोस्टली इथेच लागतं 6 नंबरवरती. हे बघा तिकडे हे बघा 6 नंबरवर इंडिगो एमिरेट्स वगैरे सर्व. तर चला आता चेक इन करूया आपण आतमध्ये जायला मग भेटू आपण. चला आता चेक इन करतो इकडून जायला. आधार कार्ड वगैरे सर्व तिकीट आतमध्ये जायला. तर चला जाऊया आता आतमध्ये आपण. आता एंटर केले आतमध्ये एअरपोर्टमध्ये. हे बघा एअरपोर्ट आहे. तर आता बॅगे वगैरे आम्ही लगेजमध्ये टाकू सर्व. बोर्डिंग पास वगैरे घेऊ. चला सो गाईज आता बॅगा ठेवल्या मी लगेजमध्ये. हे बघा हे गाईस तर आता बोर्डिंग पास घेतलेत. हे बघा आता चाललो गेट जवळ 45A. तर हा गेट आहे आमचा. तर आता चाललो गेट जवळच. इथे स्नॅप काय खपत नाही दीदीचे. हे बघा तर चला जाऊया आता गेट जवळ. हे बघा आता इंडिगोवाल्यांनी सगळ्या विमान म्हणजे असं सेल्फ सर्व्हिस केलं आहे बघा. असं एअर इंडिया इंडिगो वगैरे सगळं सेल्फ चेकिंग सर्व्हिस. बॅग टॅग बोर्डिंग पास वगैरे. हे बघा आणि इथे स्वतः जाऊन डायरेक्ट टाकायचं आहे बघा. सगळं सेल्फ सर्व्हिस केलं आहे आता. काय हे नाही सगळं सेल्फ सर्व्हिस. आपण एंटर करू आतमध्ये. बोर्डिंग पास आपलं वेलकम झालं आहे बघा. चला अजून एकदा चेकिंग आहे. चेकिंग खूप असतं या एअरपोर्टला. हे बघा हे केलं आहे. डायरेक्ट फोटो देतो आपल्या इकडे. हे बघा डायरेक्ट. चला गाईज आता चालू आहे गेट जवळ. बघा चेकिंग खूप असते या एअरपोर्टला. चेकिंग बोललं तर जाम चेकिंग असते. 2 गेटच्या इथे जावा बोर्डिंग पास स्कॅन करा परत जावा 2 वेळा. आता चाललं आहे फायनली गेट जवळ. तर चला जाऊया. तर गाईज आता मी बसलो आहे गेट जवळ. हे बघा हा गेट आहे इकडे. तर आता बसलो आहे. तर अजून लाईट लागला आहे वाटतं. अजून तिथे आलं नाही कोण चेकिंग वगैरे हे करायला बोर्डिंग पास आणि एंटर करायला. तर चला भेटू आपण थोड्या वेळात. तर चला गाईज आता बोर्डिंग चालू केलेलं आहे तिकडे फ्लाईटमध्ये एंटर करायला. तर चला जाऊया आपण. आता आम्ही बसमध्ये बसलो आहे. आता पोचलो आम्ही विमानाजवळ. हा बघा हा विमान आहे आपला. हा बघा. तर चला आता जाऊया वरती आपण. आता एंटर केले विमानात. बघा एंटर केलं विमानात. चला बघा असं आतून विमान आपला. चला
सीट बघूया आपली 33B सीट आहे. सीट जाम मागे आपली जाम. एक्झिट गेट आतमध्ये चाललंय का? पाहिजे आता बसलोय आम्ही. हे बघा एकच सीट, विंडो सीट. चला ओ गाईज आई इंटरचा नाश्ता चाललाय. तो गाईस आता विमान टेक ऑफ करायला रेडी आहे. आता सध्या इंस्ट्रक्शन चालू आहेत. हे बघा आशेवाले आता हे सगळे इंस्ट्रक्शन्स चालू आहेत विमानात. हे बघा तर चला आता हे सगळं झाल्यावरती मी दाखवतो टेक ऑफचं. इथे हे बघा 4 विमान आहेत तिथे लाईनीमध्ये. हे बघा कुठला आहे आपला एअर इंडिया एक्सप्रेस आहे आणि एक तो बाहेरगावीचा विमान आहे कुठला वन वर्ल्डचा आणि एक इंडिगो आहे. हां बस तेवढे विमान आहेत आणि एक आकाशात आता उडला. तेवढे विमानं लाईनीमध्ये आहेत. तर आम्हाला डिपार्चरला लेट होणार आहे. अनाऊन्समेंट केली आहे तशी. बघा गाईस आता विमान चालू झालेला आहे. तर आता चाललं टेक ऑफ करायला. हे बघा थांबला आता कारण की विमानाची पण ट्रॅफिक आहे ना पुढे. 3 4 विमानं एका लाईनीत आहे. चला टेक ऑफ करताना दाखवतो मी तुम्हाला. तर गाईज आता 15-20 मिनिटात लँडिंग होणार आहे. आता अनाऊन्समेंट केलेली आता 15-20 मिनिटात होईल लँडिंग. तर चला 15-20 मिनिटात भेटू आपण. गाईज आता आपटेल बघा कसं जोरात. चक्का आपण डेंजर आपटला. चला गाईस लँडिंग झालं आता आपला एअरप्लेन. तर चला भेटू आपण थोड्या वेळात. गाईस मिलिटरीचं सर्व बघा. हाथ में रखें और जो यात्री फ्लाइट 6E559 से श्रीनगर जाएंगे उनसे निवेदन है कि वे अपने स्थान पर ही बैठे रहें. कुछ ही समय में इंडिगो के सुरक्षा कर्मी दल आपके बोर्डिंग कार्ड की जांच और साथ आए सामान की पहचान परत श्रीनगरला जाईल. विमान के रुकने तक आप अपने स्थान पर ही बैठे गाईस रहें. आता एअरपोर्टवरून आलोय बाहेर. तर आता बसलो टॅक्सीमध्ये कारण की एअरपोर्टमध्ये शूट बिलकुल अलाउड नाही. एरोप्लेनमध्येच अनाऊन्स करतात की एअरपोर्टवरती शूट वगैरे करायचं नाही. तर आता चाललोय कटराला गाडीमध्ये. तर नुसतं हसते आता मोठा सीन झाला ना म्हणून शूट नाही केला मी. माझा हे व्हिडिओ बंद होती माझी. केवढे हसते बघा हे बघा. चला आता आम्ही आलो या हॉटेलमध्ये जेवायला. हे बघा तर खूप मस्त हॉटेल दिसतंय. फुल इंटिरियर वगैरे एक नंबर आहे हॉटेलचा. हे बघा आता इथून फक्त जरासंच किलोमीटर राहिलं आहे कटराला पोचायला. तर चला जाऊया आपण आता आतमध्ये हॉटेलमध्ये. आता मी पोचलोय कटराला. हे बघा हा हॉटेल घेतला हॉटेल ब्लूम. हे बघा तर चला आता एंटर करू आपण हॉटेलमध्ये. बॅगा वगैरे काढल्या तर चला आता एंटर करूया. आता बघा अशी लॉबी आहे ब्लूम हॉटेलची. हे बघा
सगळं पिवळं पिवळा. असा पॅसेज आहे रूमच्या इकडचा आहे बघा. हा रूम आहे 316. तर चला एंटर करू आपण. एंटर केल्या रूममध्ये. बघा अशी मिरर आहे, हा टी व्ही, बेड आणि असं काय फोटो वगैरे. इथे सगळं कॉफीचं आहे सामान. आणि बाहेरचं असं आहे नॉर्मली, तसं बाहेर कोण बघतंय. तर तुम्हाला आता वॉशरूम दाखवतो मी. बघा असा वॉशरूम आहे. मिरर, बेसिन, हा सगळं शॉवरचा आणि हा वॉशरूम. चला गाईस. तर काही जसा रूम आहे ब्लूमचे, तर तुम्ही या नक्की विजिट करा. या रूमला एक नंबर रूम्स आहेत. तर चला आता मी फ्रेश वगैरे होतो, मग आपण आता मार्केटला जाताना भेटूया. तर काय आता आम्ही निघलो आहे मार्केटला जायला. आलो, फ्रेश वगैरे झालो आणि लगेच निघलो, कारण उद्या 7 वाजता जायचं आहे दर्शनाला. हेलिपॅड आहे आमचं 7चं उद्या. तर चला निघूया. म्हणजे मार्केटमध्येच आहे आमचं. म्हणजे आता हाच असं मार्केट आहे, त्याच्या पुढे कटरा चौक आहे ना, त्याच्या पुढे पण मेन मार्केट आहे. तर चला जाऊया आपण तिकडे. आणि आम्ही मोस्टली मेन मार्केटमधूनच घेतो, तिकडे आहे ते. बाकी इकडे असे नॉर्मल आहेत. तर चला जाऊया. तर गाईस थंडी पण इथे आहे. आपण असं बोलतो की थंडी नाही, तर थंडी खूप आहे इथे. चलो. आणि आम्ही गणवकच वगैरे आलेलो तेव्हा या हॉटेलमध्ये राहिलेलो आहे बघा, माउंट व्ह्यू. तुम्ही ब्लॉग बघितलाच असणार. तर चला गाईस जाऊया कटरा चौकच्या इथे. हे बघा हा का कटरा चौक आहे. हे बघा सगळं. आता हे फाउंटन बंद आहे. मस्त फाउंटन आधी असायचं, एकदम उंच जायचा फाउंटन. हे बघा. आणि हा कचऱ्याचा मेन बाजार. हे बघा समोर. हे बघा. आता आम्ही एंटर केले कटरा मार्केटमध्ये. ते बघू शकता दरवेळी आपला हात दुकान आहे अक्रोड बदाम वगैरे घ्यायला. तर हा वाला दरवेळी व्हिडिओ नाही का, आता व्हिडिओ चालू केले बघा. तो पण आहे. हे पण बोलतो यावर्षी व्हिडिओ नाही का. व्हिडिओ बनवून असं का आहे का आपलं. हॅलो चालू की आम्ही व्हिडिओ. हे गाईस हा दुकान आहे न्यू काश्मीरी ड्रायफ्रुट्स. दरवेळेला इथूनच घेतो अक्रोड बदाम वगैरे सगळं. हे बघा असा दुकान आहे त्याचा. हा चेहरा लक्षात ठेवा इकडे आल्यावरती. हा मॉल आहे ना ड्रायफ्रूटचा, त्याच्या समोरचा दुकान. इकडे आला हा चेहरा लक्षात ठेवा यावाल्या काकांचा. चला जरा शॉपिंग वगैरे करू आपण बदाम अक्रोडचे वगैरे, मग भेटूया. चलो काय जे बघा आता आम्ही घेतले ड्रायफ्रुट्स वगैरे. तर डायरेक्ट ही गोष्ट डायरेक्ट सील पॅक याच्याने बघा. मशीन डायरेक्ट बघा, याच्याने डायरेक्ट मशीन आणि डायरेक्ट पॅक पिशवी. डायरेक्ट घर डायरेक्ट मशीन मारतो, डायरेक्ट पॅक. खूप मस्त आहे इथे ड्रायफ्रुट्स वगैरे. तुम्ही नक्की आले ना याच्याकडूनच घ्या. हे बघा डायरेक्ट पॅक आहे बघा. डायरेक्ट याच्याकडून पॅक. सो हे गाईस तर आता मार्केटवरून वगैरे आलोय सर्व, जेवण वगैरे एकदाच. कारण की उद्या 7 वाजता जायचं दर्शनाला. 7चं हेलिपॅड आहे उद्या, म्हणून जरा लवकरच केलं. तर आता जातो वरती रूममध्ये, एडिटिंग वगैरे करतो ब्लॉगची. तर गाईस ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. चला बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला.